एकूण 7 आहेत. 5 विद्यार्थी आहेत. करायचं सुरू? हो हो सर हो. चालते. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. डिअर पार्टिसिपेंट, आज हिंदुस्तानी एज्युकेशन सोसायटी औसा द्वारा संचलित शरदचंद्र महाविद्यालय शिराडो यांच्या वतीनं दिनांक 4 डिसेंबर 2020 ते 16 डिसेंबर 2020 या कालखंडामध्ये ब्रीज कोर्स आयोजित करण्यात आलेला आहे. तर आज दिनांक 10 डिसेंबर 2020 भूगोल विभागाच्या वतीनं भूगोल विषयाची ओळख किंवा काही विद्यार्थ्यांना भूगोल विषयाची माहिती क्षुल्लक प्रमाणात किंवा कमी प्रमाणात असते, त्यासाठी या कोर्सच्या माध्यमातून त्यांचा झालेला गॅप भरून काढण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीनं हा कोर्स या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. सर्वप्रथम या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जी.डी. बिराजदार सर या कोर्सचे आयोजन करण्यासाठी त्यांनी सर्वात मोठा वाटा उचललेला आहे. त्याचबरोबर महाविद्यालयाचे उपप्राचार्य साजिद चाऊज सर आणि हा कोर्स पूर्ण या ठिकाणी कोऑर्डिनेटर म्हणून जे काम पाहत आहेत ते आमचे सहकारी मित्र प्राध्यापक गंभीरे सर. अतिशय चांगल्या पद्धतीने हा कोर्स सुरू आहे आणि याचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा करून घ्या अशी आशा बाळगतो आणि माझे विचार या ठिकाणी आपल्या समोर मांडतो. विद्यार्थी मित्रांनो, भूगोल हा विषय 10वी पर्यंत शिकवला जातो. सर्वांसाठी तो विषय 10वी पर्यंत कंपल्सरी आहे. 10वी नंतर 11वी आणि 12वी या वर्षी हा ऐच्छिक विषय बनतो. 10वी नंतर काही विद्यार्थी सायन्स विषय घेतात, काही विद्यार्थी कॉमर्स विषय घेतात, काही विद्यार्थी आर्ट्स विषय घेतात. मग हा घेतला जाणारा विषय आर्ट्स मध्ये सुद्धा हा विषय काही विद्यार्थी घेतात, काही विद्यार्थी घेत नाही. सायन्स विषय हा सायन्स विषय असल्यामुळे काही विद्यार्थी 12वी सायन्स मध्ये सुद्धा हा विषय घेतात किंवा काही नाही, आणि कॉमर्स मध्ये म्हणजे हा विषय घेतला जातो. म्हणजे 12वी नंतर हा विषय पुन्हा नंतर BA मध्ये येत असताना काही विद्यार्थ्यांचा गॅप असतो. 10वी नंतर 11वी 12वी भूगोल, इंग्लिश मध्ये त्याला जिओग्राफी म्हटलं जाते, या विषयाची ओळख तुम्हाला या ठिकाणी करून देण्यासाठी किंवा थोडक्यात तुम्हाला भूगोल विषय समजावा, भूगोल विषयाविषयी तुमचा त्या ठिकाणी गॅप राहू नये म्हणून या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीनं हा विषय या ठिकाणी किंवा हा कोर्स या ठिकाणी सुरू करण्यात आला. आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारून प्रश्नपत्रिका सोडवली जाईल आणि तुम्हाला प्रमाणपत्र सुद्धा मिळेल. पण या विषयाची काही जणांचा BA फर्स्ट इयर मध्ये भूगोल विषय असो किंवा काही जणांचा विषय नसतो. ज्या विद्यार्थ्यांचा भूगोल विषय आहे त्यांना जास्तीची माहिती होईल किंवा ज्या विद्यार्थ्यांचा भूगोल विषय नसेल त्यांना सुद्धा भूगोल या विषयाविषयी थोडक्यात त्यांना या विषयाची एकंदरीत ओळख होईल. एकंदरीत आपण भूगोल विषय 10वी पर्यंत शिकत असताना म्हणजे आपण त्या ठिकाणी पाहिलं की त्या सुरुवातीला आपण त्या ठिकाणी पाहत असताना विषयामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी सर्व मिळून म्हणजे भूगोलाच्या ज्या 2 ब्रँचेस आहेत किंवा सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगतो की 10वी पर्यंत आपण भूगोल शिकत असताना म्हणजे स्पेशल जॉग्राफीचा माणूस किंवा भूगोल मध्ये त्यांनी पूर्ण पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे किंवा त्याचबरोबर MPhil किंवा PhD केलेलं आहे असं आपल्याला पाहायला म्हणजे प्रत्यक्षात मिळालं नाही. म्हणजे एक कोणता तरी विषय विषय आहे तो त्या ठिकाणी सर शिकवायचे आपल्याला. म्हणजे असं नसो, म्हणजे भूगोल सुरुवातीला 10वी पर्यंत शिकत असताना म्हणजे मिश्रित स्वरूपामध्ये म्हणजे सर्व प्राकृतिक भूगोल असेल, मानवी भूगोल असेल, अशा स्वरूपामध्ये
ठिकाणी मिश्रित त्या ठिकाणी भूगोल हा विषय शिकवला जायचा. आज आपण या ठिकाणी पाहत असताना म्हणजे हा विषय शिकत असताना प्रामुख्याने त्या ठिकाणी आपल्याला भूगोल विषय म्हणजे 2 विषयांच्या माध्यमातून तर या ठिकाणी आपण पाहत असताना एकंदरीत भूगोलामध्ये इसवी सन पूर्व 272 ते इसवी सन पूर्व 196 मध्ये सर्वप्रथम इराटोस्थेनीस या ग्रीक विचारवंताने या ग्रीक विचारवंताने सर्वप्रथम हा शब्द प्रथम वापरलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे एकंदरीत त्याने नावारूपास आणण्याचं काम म्हणजे इसवी सन 272 ते इसवी सन पूर्व 196 मध्ये ग्रीक विचारवंत इराटोस्थेनीस यांनी सर्वप्रथम भूगोल किंवा जिओग्राफी या नावाचा या शब्दाचा प्रयोग या ठिकाणी ग्रीक विचारवंतांनी केला. म्हणजे फक्त भूगोलामध्येच नाही अनेक विषयांचा एकंदरीत त्यांनी जो विकास केला ते विकास करण्यामध्ये म्हणजे ग्रीक विचारवंतांचा खूप मोठा असा वाटा आहे किंवा योगदान आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर या विचारवंतांनी खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नावारूपास आणला. जिओ म्हणजे पृथ्वी, ग्राफी म्हणजे त्याचं वर्णन म्हणजे पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र म्हणजे भूगोल किंवा जिओ पृथ्वी, ग्राफी म्हणजे वर्णन म्हणजे पृथ्वीचे वर्णन किंवा पृथ्वीचे समग्र वर्णन करणारे शास्त्र म्हणजे भूगोल होय असं एक नावारूपास त्यांनी आणून देण्याचे काम त्या ठिकाणी केलं आहे. तर प्राचीन काळामध्ये भूगोलाचा जो अभ्यास केला जात होता तो अभ्यास म्हणजे एकदम वर्णनात्मक स्वरूपामध्ये होता. म्हणजे त्याचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास होत नव्हता. म्हणजे एकंदरीत कुठेही सांगत असताना त्याला शास्त्रीय स्वरूप ठिकाणी प्राप्त झालं नव्हतं. म्हणजे याचा एकंदरीत आपण विचार करत असताना म्हणजे कुठेतरी त्याला शास्त्रीय स्वरूप म्हणजे ते म्हणजे हे शास्त्र आहे. शास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी जिओग्राफीचा अभ्यास त्या ठिकाणी करावा लागणार आहे. म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करत असताना कुठेतरी संमिश्र किंवा एकत्रित त्या ठिकाणी विचार करत असताना त्या ठिकाणी प्रामुख्याने शास्त्रीय स्वरूप न प्राप्त होता त्या ठिकाणी वर्णनात्मक दृष्टिकोनातून भूगोल शिकणे म्हणजे त्या ठिकाणी संयुक्तिक वाटणार नाही. म्हणून आधुनिक काळामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला त्याचा अभ्यास करत असताना एकत्रित आपण त्याचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी त्याला शास्त्रीय दृष्टिकोन प्राप्त करून देण्याचं काम जे 16व्या 17व्या आणि 18व्या शतकांमध्ये काही विद्वानांनी पुढे येऊन त्याला शास्त्रीय प्राप्त करून देण्याचं काम केलं आहे. त्यामध्ये सर्वात मोठं शास्त्रीय दृष्टिकोनातून भूगोल म्हणजे शिकवलं गेलं पाहिजे किंवा भूगोलाला एक शास्त्रीय स्वरूप देण्याचं काम या ठिकाणी जर्मन विचारवंतांनी केलं आहे. आता जर्मन विचारवंतांमध्ये प्रामुख्याने अलेक्झांडर व्हॉन हुमबोल्ट असेल किंवा कार्ल रिटर असेल म्हणजे याने खूप मोठ्या प्रमाणात भूगोलाचा अभ्यास म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोनातून किंवा शास्त्रीय रूप प्राप्त करून देण्याचं काम या 2 विचारवंतांनी जर्मन विचारवंतांनी केलं आहे. आणि त्यांचा म्हणजे एकच कालखंड आहे म्हणजे तो अलेक्झांडर व्हॉन हुमबोल्टचा कालखंड असेल किंवा कार्ल रिटरचा असेल. म्हणजे या ठिकाणी तो दोन्ही खूप मोठ्या प्रमाणात अतिशय साफ संकल्पना मांडून त्यांनी भूगोलाचा अभ्यास शास्त्रीय दृष्टिकोनातून करण्याचा प्रयत्न केला. पण कार्ल रिटर हा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात केला किंवा अलेक्झांडर व्हॉन हुमबोल्ट हा सुद्धा शास्त्रीय दृष्टिकोनातून काम केला. पण कार्ल रिटर या ठिकाणी काम करत असताना त्याला निवासी भूगोलतज्ञ म्हणतात. आणि अलेक्झांडर व्हॉन हुमबोल्ट यांनी काम करत असताना म्हणजे त्यांनी निसर्गाचा समग्र अभ्यास किंवा त्याने एका ठिकाणी न बसता अनेक ठिकाणी अनेक असे टूर आयोजित करून किंवा अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी निसर्गाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न अलेक्झांडर व्हॉन हुमबोल्ट या जर्मन विचारवंतांनी केला. सर आवाज थोडा अडकतोय मध्ये. आवाज स्पष्ट येत नाही, अडकतोय मध्ये. आवाज मध्ये मध्ये अडकतोय, आवाज स्पष्ट येत नाही. रेंजचा प्रॉब्लेम आहे का? थोडं माईक जवळ घ्या ते. ठीक आहे. हो. मग या ठिकाणी आवाज आता क्लिअर येते सर? हा ठीक आहे. हो. हो सर हो. मग या ठिकाणी अभ्यास करत असताना अलेक्झांडर व्हॉन हुमबोल्ट यांनी खूप मोठ्या प्रमाणात
म्हणजे जवळपास कॉस्मस नावाचा ग्रंथ लिहिला आणि हा ग्रंथ खूप नावारूपास आणून देण्याचं काम अलेक्झांडर फॉन हुम्बोल्ट यांनी केलं आहे. आणि त्याचबरोबर कार्ल रिटर हा सुद्धा निवासी भूगोलतज्ञ नसेल तेव्हा एका ठिकाणी बसून त्यांनी टूर आयोजित न करता जरी त्यांनी भूगोलाचा अभ्यास केला तर हा सुद्धा याचे सुद्धा भूगोलामध्ये खूप मोठ्या प्रमाणात योगदान आहे. आणि याने सुद्धा कार्ल रिटर हा जर्मन विचारवंताने सुद्धा खूप असा म्हणजे संपूर्ण जगाचा सुसंगत असा भूगोल मांडण्याचा प्रयत्न आपल्या डी. या ग्रंथामध्ये कार्ल रिटर यांनी खूप मोठ्या प्रमाणात जगाचा सुसंगत भूगोल मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. तर निसर्गाच्या दृष्टिकोनातून, प्रदेश अभ्यासाच्या दृष्टिकोनातून, निसर्गाच्या एकात्मताचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टिकोनातून हम्बोल्ट यांनी प्रसिद्ध असा ग्रंथ कॉस्मस या नावाचा त्यांनी त्या ठिकाणी लिहिला आहे. म्हणजे या विचारवंतांनी म्हणजे प्राचीन काळापासून इसवी सन पूर्व काळामध्ये सुद्धा भूगोल विषय हा शिकवला जात होता पण ते वर्णनात्मक स्वरूपामध्ये होता. तर या जर्मन विचारवंतांनी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शास्त्रीय दृष्टिकोन प्राप्त करून देण्याचं काम अलेक्झांडर फॉन हुम्बोल्ट यांनी केलं आहे. म्हणून याला फाउंडर्स ऑफ द मॉडर्न जिओग्राफर, आधुनिक भूगोलाचा जनक म्हणून अलेक्झांडर फॉन हुम्बोल्ट यांना मानले जाते. कारण की शास्त्रीय दृष्टिकोनातून त्याने जर्मनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अशी क्रांती केलेली आहे. कार्ल रिटर यांनी जरी केली असेल तरी सुद्धा अलेक्झांडर फॉन हुम्बोल्ट यालाच भूगोलाचा किंवा आधुनिक भूगोलाचा जनक म्हणून त्याला ओळखले जाते. तर जर्मन विचारवंतामध्ये म्हणजे या ठिकाणी आपण पाहत असताना जर्मन विचारवंतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात ते फ्रेडरिक लॅटजर असेल, इमॅन्युअल कांट असेल, या विचारवंतांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भूगोलाचा विकास करण्याचा प्रयत्न किंवा भूगोलाला खूप मोठ्या प्रमाणात योगदान देण्याचं काम या विचारवंतांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. आता एकंदरीत भूगोलाचा पण अभ्यास म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोनातून करत असताना म्हणजे भूगोलाच्या जवळपास 87 ब्रांचेस या ठिकाणी निर्माण झाले आहेत. म्हणजे 87 ब्रांचेसच्या माध्यमातून भूगोलाचा विषय म्हणजे त्याची व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढत गेलेली आहे. म्हणजे याचा विचार करत असताना भूगोल फक्त एक असं पृथ्वीचेच वर्णन करणारे शास्त्र नसून म्हणजे अनेक अशा घटकांचा, अनेक अशा फॅक्टरचा अभ्यास हे जिओग्राफी मध्ये करण्यात येऊ लागला. म्हणजे एकंदरीत याचा विचार आपण त्या ठिकाणी करत असताना म्हणजे भूगोलाचा अभ्यास प्रामुख्याने आपण या ठिकाणी करत असताना म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोनातून या ठिकाणी भूगोलाचा अभ्यास करण्यात येऊ लागला. म्हणजे याचा विचार म्हणजे भूगोलाच्या वर्णनात्मक दृष्टिकोनांपेक्षा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करत असताना या ठिकाणी 2 अशा प्रमुख शाखा भूगोलाच्या निर्माण झाल्या जिओग्राफीच्या. एक म्हणजे फिजिकल जिओग्राफी, सेकंड ब्रँच ह्युमन जिओग्राफी. म्हणजे अशा 2 ब्रांचेसच्या माध्यमातून अनेक शाखांचा विस्तार भूगोलामध्ये होत त्या ठिकाणी गेलेला आहे. एकंदरीत आता प्राकृतिक भूगोल फिजिकल जिओग्राफी किंवा मानवी भूगोल ह्युमन जिओग्राफी, पुन्हा कालांतराने या 2 शाखा भूगोलाच्या ज्या निर्माण झाल्या. प्राकृतिक भूगोलाचा जर्मन विचारवंत इमॅन्युअल कांट यांनी प्राकृतिक भूगोलाचा खूप मोठ्या प्रमाणात शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला. म्हणून प्राकृतिक भूगोलाचा जनक म्हणून इमॅन्युअल कांट या जर्मन विचारवंताला ओळखले जाते. तर मानवी भूगोलाचा ह्युमन जिओग्राफीचा जनक फ्रेडरिक लॅटजेर याला मानले जाते. म्हणून अशा 2 प्रमुख म्हणजे एकंदरीत या ठिकाणी हवा असेल, जल असेल किंवा त्याबरोबर भूमी असेल याचा अभ्यास प्राकृतिक दृष्टिकोनातून अभ्यास होऊ लागला किंवा प्राणी असेल, वनस्पती असेल याचा अभ्यास प्राकृतिक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी करण्यात येऊ लागला. तर मानवी भूगोलाचा सुद्धा आधुनिक काळामध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणात फ्रेडरिक लॅटजेर यांनी स्थापन केलेली शाखा किंवा मानवी भूगोल हे नावारूपास आणून देण्याचं काम जर्मन विचारवंत फ्रेडरिक लॅटजेर याने केलेलं आहे. म्हणून फाउंडर ऑफ द ह्युमन जिओग्राफर म्हणून फ्रेडरिक लॅटजेर याला ओळखले जाते. आता भूगोलाचा एकंदरीत अभ्यास या 2 शाखेच्या माध्यमातून करत असताना प्राकृतिक भूगोल म्हणजे फिजिकल जिओग्राफी मध्ये म्हणजे एकंदरीत कोणकोणत्या शाखांचा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो याचा विचार प्रामुख्याने या ठिकाणी करण्यात येऊ लागलेला आहे.
आपण या ठिकाणी प्राकृतिक भूगोलाच्या माध्यमातून अभ्यास करत असताना त्यामध्ये जिओमॉर्फॉलॉजी असेल, क्लायमेटोलॉजी असेल, ओशनोग्राफी असेल किंवा मृदाशास्त्र असेल, ॲस्ट्रॉनॉमोग्राफी खगोलशास्त्र असेल, जैविक भूगोल बायोजॉग्राफी असेल, अशा अनेक शाखेच्या माध्यमातून किंवा प्राकृतिक भूगोलाच्या या वेगवेगळ्या अशा उपशाखांची त्या ठिकाणी निर्मिती झाली आहे. एक तर भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र, मृदाशास्त्र, खगोलशास्त्र आणि जैवशास्त्र. पुन्हा आणखी कालांतराने जैवशास्त्राचे आणखी पुन्हा 2 गट त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत किंवा त्याच्या 2 उपशाखा निर्माण झालेल्या आहेत. एक म्हणजे वनस्पतीशास्त्र आणि दुसरी म्हणजे प्राणीशास्त्र. म्हणजे एकंदरीत त्याचा आपण अभ्यास करत असताना म्हणजे प्राकृतिक भूगोलाच्या माध्यमातून आता ज्या पद्धतीने आपण एकंदरीत आपण विचार करतो की शिलावरण, वातावरण, जलावरण, जीवावरण याचा अभ्यास करत असताना म्हणजे प्रामुख्याने त्या ठिकाणी आपण विचार करत असताना म्हणजे शिलावरणाचा जो अभ्यास केला जातो, पृथ्वीच्या वरच्या आवरणांचा ज्याला आपण शिलावरण म्हणतो, त्याचा अभ्यास करत असताना त्याचा अभ्यास प्रामुख्याने प्राकृतिक भूगोलाच्या भूरूपशास्त्र या शाखेमध्ये करण्यात येतो. तेव्हा आपण दुसरं असं आवरण जे म्हणतो आपण त्याला वातावरण ज्याला आपण म्हणू, वातावरणाचा अभ्यास हवामानशास्त्राच्या दृष्टिकोनातून करण्यात येऊ लागला. किंवा पुढची आपण त्याला जलावरण म्हणू, आपण पृथ्वीच्या सभोवताली असणाऱ्या आवरणांचा अभ्यास आपण म्हणतो त्याला आपण जलावरण म्हणू. जलावरणाच्या माध्यमातून म्हणजे सागरशास्त्र असेल किंवा सागरी भूगोल असेल या माध्यमातून त्या ठिकाणी जलावरणाचा अभ्यास करण्यात येऊ लागला. किंवा आपण चौथं आवरण ज्याला म्हणू आपण जीवावरण, जीवावरणाच्या माध्यमातून समजा म्हणजे त्या ठिकाणी जैविक भूगोलाचा अभ्यास किंवा जैविक शास्त्राचा अभ्यास त्या ठिकाणी करण्यात येऊ लागला. म्हणजे या जीवावरणामध्ये पुन्हा वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र या वेगवेगळ्या शाखांचा अभ्यास या प्राकृतिक भूगोलाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात आधुनिक काळामध्ये करण्यात येऊ लागला. मग प्राकृतिक भूगोल किंवा फक्त भूगोल म्हणून हे मर्यादित न राहता म्हणजे कालांतराने अनेक अशा म्हणजे विषयाशी निगडीत भूगोलाच्या माध्यमातून पुन्हा आणखी असे वेगवेगळ्या शाखा त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात किंवा आपल्या त्या ठिकाणी सांगता येतं. त्या माध्यमातून अनेक प्रकारच्या अनेक शाखांचा अभ्यास मोठ्या प्रमाणात होऊ लागला. मग प्राकृतिक भूगोल ही भूगोलाची म्हणजे आधुनिक काळामध्ये उदयास खूप मोठी अशी ब्रँच म्हणून ओळखली जाते. कालांतराने आज पुणे या ठिकाणी असेल किंवा मुंबई या ठिकाणी असेल भूगोलाच्या या वेगवेगळ्या ब्रँचेसच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी केला जातो. किंवा आज आपण जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीमच्या माध्यमातून असेल ज्याला आपण GIS म्हणू किंवा रिमोट सेन्सिंगच्या माध्यमातून असेल मोठ्या प्रमाणात देहरादून या ठिकाणी असेल, पुणे या ठिकाणी असेल किंवा हैदराबाद या ठिकाणी असेल मोठ्या प्रमाणात काल तुम्हाला मोठ्या प्रमाणात जिओग्राफीच्या विद्यार्थ्यांना मोठे मोठे जॉब अवेलेबल असतात ते शेख सरांनी तुम्हाला काल सांगितलं असेल. किंवा कुठे तुम्हाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अभ्यास करून जॉब मिळवता येतात या दृष्टिकोनातून ते सांगितले असेल. फक्त मी या ठिकाणी एकंदरीत भूगोलाची ओळख किंवा भूगोलाच्या किती शाखा आहेत कोणत्या शाखेमध्ये प्रामुख्याने कशा पद्धतीने भूगोलाचा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो या दृष्टिकोनातून अभ्यास करत असताना अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शास्त्रीय स्वरूप आपल्याला प्राप्त झाल्याचं दिसून येते. म्हणून भूरूपशास्त्राच्या दृष्टिकोनातून जिओमॉर्फॉलॉजी हा वेगळ्या पद्धतीने वेगळा अभ्यास खूप मोठ्या प्रमाणात आज भूगोलाची वेगळी शाखा माध्यमातून हवामानशास्त्राच्या माध्यमातून सुद्धा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अभ्यास आज आपल्याला वेगळ्या शाखेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करता येत असल्याचं आपल्याला दिसून येते. म्हणून सागरशास्त्र असेल, मृदाशास्त्र असेल म्हणजे मायक्रो भूगोलामधील एक असे मायक्रो विषय आज एक सेपरेट विषय म्हणून अनेक विद्यापीठांमध्ये हे विषय शिकले जातात. एवढंच नाही तर खगोलशास्त्रज्ञ म्हणून आता खगोलशास्त्रामध्ये महाराष्ट्रामधील सर्वात नाव म्हणजे जयंत नारळीकरांचं घेतलं जातं. म्हणजे या ठिकाणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जयंत नारळीकर यांनी खगोलशास्त्राचा अभ्यास केल्याचं आपल्याला दिसून येतं. अशा माध्यमातून एकंदरीत आपण त्या ठिकाणी विचार करत असताना खगोलशास्त्राचा सुद्धा आवाज येत नाही सर माझा. हॅलो हॅलो गंभीर अडकतोय सर, अडकतोय आवाज थोडा. हॅलो
मध्ये मध्ये अडकतोय आवाज सर. थोडा थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे का? नेटवर्कच आहे सर प्रॉब्लेम. जवळ घेऊन बोलतोय सर मी थोडा, माईक जवळ घेऊन. आता येतोय का आवाज सर? हा ठीक आहे सर. हॅलो. हा ठीक आहे सर. हा ठीक ठीक आहे ठीक आहे. मग अशा पद्धतीने प्राकृतिक भूगोलाचा या वेगवेगळ्या शाखांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अभ्यास करण्यात येऊ लागला. भूगोलाची दुसरी जी शाखा आहे ते म्हणजे ह्युमन जिओग्राफी, त्याला आपण मानवी भूगोल म्हणू. म्हणजे या मानवी भूगोलाचा जनक सुरुवातीला मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा सुद्धा जर्मन विचारवंत आहे, फ्रेडरिक रॅटजेल या नावाचा. म्हणजे मानवी भूगोलिक भूगोलाची दुसरी शाखा म्हणून त्याने नावारूपास आणण्याचं काम या ठिकाणी फ्रेडरिक रॅटजेल याने केलेलं आहे. याच्या सुद्धा शाखा वेगवेगळ्या पडतात. या उपशाखांच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर इकॉनॉमिकल जिओग्राफी असेल, सोशल जिओग्राफी असेल, पॉलिटिकल जिओग्राफी असेल, या वेगवेगळ्या शाखांच्या माध्यमातून त्याच्या सुद्धा पुन्हा कालांतराने वेगवेगळ्या शाखा त्या ठिकाणी निर्माण झाल्या. आता याचा विचार आर्थिक भूगोलाच्या दृष्टिकोनातून आपण करत असताना आर्थिक भूगोल त्यालाच आपण इकॉनॉमिकल जिओग्राफी म्हणू. मग इकॉनॉमिकल जिओग्राफीच्या माध्यमातून आपण त्याचा अभ्यास त्या ठिकाणी करत असताना इकॉनॉमिकल जिओग्राफीच्या दृष्टिकोनातून त्यामध्ये संसाधन भूगोल असेल, कृषी भूगोलाचा अभ्यास या ठिकाणी आर्थिक दृष्टिकोनातून केला जातो, किंवा औद्योगिक भूगोलाच्या दृष्टिकोनातून सुद्धा खूप मोठ्या त्या ठिकाणी अभ्यास केला जातो. एवढंच नाही, वाहतूक भूगोल, व्यापारी भूगोल, आणि आज जे खूप मोठ्या प्रमाणात नावारूपास आलेलं ते म्हणजे पर्यटन भूगोल, टुरिझमचा जो भाग आहे, आज सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पर्यटन भूगोल म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून आधुनिक काळामध्ये मोठ्या प्रमाणात विकसित झालेली ही शाखा या ठिकाणी ओळखली जाते. म्हणजे आर्थिक भूगोलाच्या दृष्टिकोनातून या वेगवेगळ्या उपशाखांचा अभ्यास खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी करण्यात येतो. एवढंच नाही तर दुसरी मानवी भूगोलाची शाखा सामाजिक भूगोल म्हणून. म्हणजे सामाजिक भूगोलामध्ये लोकसंख्या भूगोल असेल, वस्ती भूगोल असेल, आदिवास भूगोल असेल, किंवा वैद्यकीय भूगोल असेल, या सामाजिक भूगोलाच्या दृष्टिकोनात म्हणजे या शाखेचा अभ्यास मानवी भूगोलाची जरी शाखा असली तर लोकसंख्या भूगोल म्हणून ही शाखा म्हणजे वेगळ्या स्वरूपामध्ये नावारूपास आलेला दिसून येते. वस्ती भूगोल, सेटलमेंट जिओग्राफी म्हणून त्याचा अभ्यास सामाजिक दृष्टिकोनातून केला जातो, किंवा वैद्यकीय भूगोल म्हणून म्हणजे मेडिकल जिओग्राफी ही जरी म्हणजे भूगोलाची शाखा आहे मानवी भूगोलाची, म्हणजे वैद्यकीय भूगोल, मेडिकल जिओग्राफी हे सुद्धा आधुनिक काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नावारूपास आलेले दिसून येते. म्हणून आज मेडिकल जिओग्राफीचा सुद्धा आज मोठ्या प्रमाणात ज्या ज्या ठिकाणी म्हणजे युद्ध होतात त्या ठिकाणी या मेडिकल जिओग्राफीचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आणि की सैन्यांमध्ये सुद्धा आज मोठ्या प्रमाणात कोणत्या ठिकाणी लढाई झाली पाहिजे, कोणत्या ठिकाणचं कशा पद्धतीचं वातावरण आहे, म्हणजे या दृष्टिकोनातून आपण एकंदरीत विचार करत असताना मेडिकल जिओग्राफीच्या दृष्टिकोनातून म्हणजे सैनिकांसाठी कोणत्या ठिकाणचं वातावरण चांगलं आहे किंवा कोणत्या ठिकाणचं वातावरण चांगलं नाही, किंवा कोणत्या ठिकाणी हिवाळा आहे, कोणत्या ठिकाणी दगडयुक्त प्रदेश आहे, कोणत्या ठिकाणी असं म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात वने आहेत, हे काम सुद्धा म्हणजे जॉग्राफर समजा म्हणजे सैनिकांना त्या ठिकाणी माहिती करून देण्याचं काम, किंवा त्यांना गाईड म्हणून त्यांचं त्या ठिकाणी ओळख करून देण्याचं काम त्या ठिकाणी मेडिकल जिओग्राफीमध्ये एक भूगोलशास्त्रज्ञ करू शकतो. मग या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी भूगोलशास्त्रज्ञांना किंवा भूगोल अभ्यासकांना मिळतात. याचा विचार या ठिकाणी भूगोलामध्ये, सामाजिक भूगोलामध्ये, वैद्यकीय किंवा मेडिकल जिओग्राफी म्हणून याचा मोठ्या प्रमाणात झालेला आहे. तिसरी शाखा मानवी भूगोलाची पॉलिटिकल जिओग्राफी, किंवा त्याला आपण राजकीय भूगोल म्हणून. राजकीय भूगोलाच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात राजकीय भूगोल असेल, लष्करी भूगोल असेल, किंवा ऐतिहासिक भूगोल असेल, याचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राजकीय किंवा पॉलिटिकल जिओग्राफीच्या माध्यमातून अभ्यास केला जातो. म्हणून एकंदरीत आपण या सर्व घटकांचा अभ्यास करत असताना भूगोलाच्या या प्रमुख दोन शाखेच्या माध्यमातून आज आपण भूगोलाचा अभ्यास करत असताना म्हणजे 10वी पर्यंत आपण ज्या भूगोलाचा अभ्यास केला मिश्रित स्वरूपामध्ये, म्हणजे आपण डिग्री कॉलेजमध्ये शिकत असताना किंवा पीजी मध्ये शिकत असताना या ठिकाणी प्रत्येक अशा वेगवेगळ्या शाखेच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेगवेगळे पेपर ठेवले जातात, आणि त्या वेगवेगळ्या पेपरच्या माध्यमातून त्या वेगवेगळ्या शाखांच्या माध्यमातून त्या ठिकाणी अभ्यास केला जातो. 10वी पर्यंत आपण पाहत असताना प्राकृतिक भूगोलाचा असेल किंवा त्याचबरोबर मानवी भूगोलाचा असेल,
अशा एकत्रित स्वरूपामध्ये अभ्यास न करता प्रामुख्याने या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये प्राकृतिक भूगोलाच्या वेगवेगळ्या अशा उपशाखेच्या माध्यमातून किंवा मानवी भूगोलाच्या उपशाखेच्या माध्यमातून त्या ठिकाणी अभ्यास केला जातो. म्हणून भूगोल हे एक म्हणजे सायन्स हा विषय असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी MSc मध्ये किंवा BSc मध्ये हा विषय शिकवला जातो. म्हणून या विषयाला खूप मोठ्या प्रमाणात आधुनिक काळामध्ये एक प्रकारचं महत्व प्राप्त झालेलं आहे. म्हणून थोडक्यात या ठिकाणी जॉग्राफीच्या ज्या काही ब्रांचेस आहेत त्या ब्रांचेसची एकदम ओळख किंवा प्राचीन काळामध्ये म्हणजे भूगोल हा कुठून निर्माण झाला किंवा भूगोलाचं नाव या ठिकाणी सर्वप्रथम कोण आणलं आणि आधुनिक काळामध्ये कोणत्या विचारवंतांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून भूगोल हा विषय शिकवण्याचा प्रयत्न केला, त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी थोडक्यात भूगोलाचा अभ्यास त्या ठिकाणी करत असताना त्याच्या शाखेच्या माध्यमातून आपण विचार केलेला आहे. म्हणजे एक फिजिकल जिओग्राफी आणि दुसरा म्हणजे ह्युमन जिओग्राफी, अशा दोन शाखेच्या माध्यमातून परत त्याच्या उपशाखेच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी कोणत्या शाखेचा अभ्यास कोणत्या अशा प्रमुख शाखेमध्ये केला जातो याची ओळख तुम्हाला व्हावी. जेव्हा आपण 10वी पर्यंत जो भाग शिकला किंवा 11वी 12वीला आपला एखादा विषय नसेल समजा, तर BA ला आपण आल्यानंतर आपला विषय असून नसेल हे MPSC साठी असेल UPSC साठी असेल, आज मोठ्या प्रमाणात अनेक विद्यार्थी हा सेपरेट स्पेशल विषय म्हणून आज या ठिकाणी पारंगत होत आहेत किंवा MPSC UPSC चे म्हणजे एक्झाम त्या ठिकाणी ते पास होत आहेत. म्हणून या ठिकाणी थोडक्यात मी शाखेच्या माध्यमातून ओळख व्हावी म्हणून या ठिकाणी हा विषय तुम्हाला या ठिकाणी इंट्रोडक्शनच्या माध्यमातून थोडक्यात या ठिकाणी ओळख करून दिली आहे. काही कोणाच्या अडचणी असतील, काही प्रश्न असतील तर ते तुम्ही प्रश्न मला विचारू शकता. 5 मिनिट वेळ आहे, 5 मिनिटांमध्ये आपण कन्क्लूज 5 मिनिटाच्या वेळेमध्ये काही कोणाच्या शंका असतील याविषयी तर प्रश्न करू शकता. हॅलो लिंबेरे सर. हॅलो आवाज येते गंभीर सर? हॅलो हो आवाज येतो सर. काही विचारायचं आवाज का येतोय सर? विद्यार्थ्यांना काही विचारायचं असलं तर विचारू शकता, सरांशी चर्चा करू शकता आपण. काही डिस्कस तुम्हाला करायचं असेल तर करू शकता. म्हणजे हा काही जणांचा विषय असेल किंवा नसेल, जनरल आहे. हा ब्रिज कोर्सच्या माध्यमातून आपण आयोजित केलेला आहे. तर कुणाला समजलं नसेल किंवा या विषयावर काही शंका असेल तुम्ही येथे प्रश्न विचारू शकता किंवा वेळ संपली असेल तर कॉलेज आपल्या ठिकाणी तुम्ही कॉलेजला येऊन लायब्ररीमध्ये सुद्धा पुस्तके आहेत, जनरल नॉलेजचे तुम्ही अभ्यास करू शकता. काही कुणाची अडचण असेल तर डिपार्टमेंटला येऊन तुम्ही वेगवेगळे प्रश्न तुम्ही या ठिकाणी करू शकता. लायब्ररीमध्ये येऊन वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके आहेत. विषयाच्या माध्यमातून तुम्ही अनेक प्रकारची पुस्तके लायब्ररीचा फायदा तुम्ही घेऊ शकता किंवा आम्ही कॉलेजवर आहात, तुमच्या काही शंका असतील समजा हे सुद्धा तुम्ही येऊन विचारू शकता. कॉलेजला येऊ शकता तुम्ही. हॅलो समीर. समीर हॅलो समीर, शेख समीर. हाँ सर. हाँ समीर आवाज आ रही मेरी? हाँ हाँ आ रही समीर सर, आ रही सर, बोलिए. हाँ आ रही सर, जरा बोलिए. अड़ग क्या आ रही सर. नहीं सर, नहीं सर, कुछ प्रॉब्लम नहीं. कुछ है नहीं क्या? आवाज और आपकी कट समझ कट में के आ आया रही सर. तो? हाँ सर. अभी समझ में आया क्या? पड़ा समझ में आया क्या? हाँ थोड़ा थोड़ा जरा वो आवाज कट कट के आ रही थी, थोड़ा थोड़ा समझ आओ थोड़ा. हाँ ठीक है ठीक है. कोई क्वेश्चन आपके? नहीं सर, कुछ नहीं सर. ठीक है. विद्यार्थ्यांना उद्या 11/12/2020 उद्याला 10:50 ते 11:30 उर्दूचा तास आहे.
आणि 11:40 ते 12:20 पॉलिटिकल सायन्सचा तास आहे. तरी उर्दू भाषा म्हणजे काही सर काही उर्दू शिकवणार नाहीत, उद्या मॅडमचा आहे. परंतु उर्दू भाषा सुद्धा ही अतिशय चांगली अशी भाषा आहे. त्याच्यामध्ये एक प्राचीन जसं बाकी भाषा आहेत तशाच भाषापैकी आहेत. आणि आपण एक ही भाषेमध्ये काय आहे ह्याला काय अभ्यास आहे, जरी आपला विषय जरी नसला तरी ते हिंदीशी म्हणजे मिळती जुळती अशी भाषा आहे. त्यामुळे उद्याचा सुद्धा पिरियड उर्दूचा जरी असला तरी सर्वांनी उपस्थित राहा, अटेंड करा. 10:50 ते 11:30 आणि त्याच्यानंतर मग 11:40 ते 12:20 हा पॉलिटिकल सायन्सचा पिरियड होणार आहे. ठीक. जर काही आपल्या काही शंका नसतील तर या ठिकाणी आपण थांबायला काही हरकत नाही. ओके. सर्वांनी व्यवस्थितपणे ऐकलात आणि साथ दिली. सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद मानतो. प्राचार्य सुद्धा या ठिकाणी या क्लासला उपस्थित होते, त्याबद्दल त्यांचे सुद्धा धन्यवाद. आणि ऑर्गनाइज कमिटीचे मुख्य कॉर्डिनेटरचे प्राध्यापक गंभीरे सर यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने हा कोर्स म्हणजे घेण्याचा धाडस केला, त्याबद्दल त्यांचे सुद्धा या ठिकाणी मी धन्यवाद मानतो. आणि आपण येथे थांबलो. तुम्ही सर्वांचे धन्यवाद म्हणून आपण येथे थांबलो. धन्यवाद. थँक्यू सर.